कसं वाटलं गिफ्ट? बाबा सगळ्यात भारी गिफ्ट आहे है ना? आणि तू द बेस्ट बाबा आहेस. नाही, तू सगळ्यात बेस्टेस्ट गर्ल आहेस. ए बेस्टेस्ट असं काही नसतं रे. अरे असतं रे, आमची मुलगी बेस्टेस्टच असते रे. हो का? हो. मग हे गिफ्ट नुसतंच बेस्ट आहे. म्हणजे तुला बेस्टेस्ट गिफ्ट मिळणार आहे का? दिलंय कोणीतरी ऑलरेडी? नाही, तूच देणार आहेस. अरे काय चाललंय तुझं? ते आशीर्वाद. अगं बोल, काय आशीर्वाद पाहिजे बोल. सांगते, मला ना खूप सारे गिफ्ट मिळू देत, मला खूप फिरायला मिळू दे, सेम टू सेम तुझ्यासारखं होता येऊ दे, इकॉनॉमिक्सच्या मॅम पेपर इझी चेक करू दे. आणि हा, तुझं पत्र मला लवकरात लवकर मिळू दे. अरे काय बघतोयस, आशीर्वाद दे. अशीच आनंदात राहा. ह्यातच सगळं आशीर्वाद दिलास ना बाबा. म्हणजे काय, मी तुझाच बाबा आहे, शेवटचा आशीर्वाद दिलाच नाहीये तुला. पत्र तुझं तुला शोधायचंय. काय यार बाबा, कितीही वेळ लागला तरी आणि कितीही लाडात आलीस तरी. ओके, मी बघेन माझं माझं. ओके, तू फोन कर पटकन, फोटो काढूया. फोटो 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 फोटो. हा, तू कूल बन ना, यो कर यो. अरे मी योच आहे, यो. हा यो. ये भारी आहे. लवली. काय हॅशटॅग देणार आहेस तुला? बर्थडे सेलिब्रेशन स्टार्ट्स. शिशी नाही नाही फालतू. मग हॅशटॅग किसी की नजर ना लगे. भारी आहे की नाही? शी, काहीतरी काय किसी की नजर ना लगे वगैरे काय. तू त्या मावशी बरोबर राहत जाऊ नको सांगतोय. चल पत्र शोध नालायक. याला क्या अर्थ है? अभी तुम मेरे को पूछ के गाँव गया था क्या? मैंने छुट्टी मांगा था क्या? नहीं ना, तो मेरे को मेरा अक्खा पगार चाहिए, पहले बोल देती है. हाँ? कल को मैं बनाया वो खाना तुमको हजम नहीं हुआ तो बोले कि मेरे वजह से बिगाड़ हुआ. वो नहीं चलेगा. नहीं, मेरे को मेरा अक्खा पगार चाहिए. देखो साहब, नहीं तो मैं कल से काम पे नहीं आई क्या? याला क्या अर्थ है? ओ भाई, हे बाजूला द्या ते. सॉरी बाबा. शांत हो, शांत हो. बस रे मावशी, पाणी आण, पाणी आण. तू पाणी आण. तू बस बस. सॉरी सॉरी साहेब, अहो काय आहे ना, यमघंटक योग सुरू झालाय काल रात्रीपासनं. माझ्या मावशीची सून म्हणत होती आज रात्री 9 वाजेपर्यंत सांभाळायला पाहिजे. आता हा योग लय बेकार असतो. लोक पूजापाती काय काय करतात ना, निदान आपल्या या घरात कापूर तरी फिरवायला पाहिजे की नाही. मावशी, या असल्या गोष्टींवरती माझा विश्वास नाहीये. आपलं काय ठरलं होतं माझ्या घरामध्ये, आपल्या घरामध्ये हे असलं काहीही चालणार नाही ठरलं होतं ना आपलं. आपलं कुठे ठरलं होतं साहेब? तुमचं तुम्ही ठरवलं होतं. मी तर किती सांगितलं होतं घरात पूजा करू, शांती करू, पण तुम्ही ऐकाल तर शपथ ना. मावशी, तुमच्याशी वाद घालण्यात काही पॉइंटच नाही. थांबा थांबा, तुम्ही थांबा. तुमचं परत सुरू झालं. बाबा तू काही त्याला सांगायचं थांबत नाहीस आणि त्या काही तुझं ऐकत नाहीत. सो चालू द्या. इथे पत्र मिळत नाहीये मला माझं. हे असत. अहो साहेब, पोरगी 16 वर्षाची झाली, निदान आता तरी सांभाळायला पाहिजे ना. हो, मी सांभाळतो. बोलून काय उपयोगच नाहीये. मी चुकाच आपल्यासारखं करत असते. बाबा ओकेस तू? हो ना? या. मग आता सांग, पत्र कुठे? रूल्स आर रूल्स. आपलं काय ठरलं होतं? तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी तुला पत्र लिहायचं, तू ते शोधायचंस, केक कापून झाल्यानंतर वाचून दाखवायचं. करेक्ट? हो पण सांग ना. नाही नाही, मला उशीर झालाय. चल बाय. ऑल द बेस्ट पत्र शोधण्यासाठी. तुला ऑल द बेस्ट 8:29 पर्यंत पोहोचण्यासाठी. तर एखादी मीटिंग लांबेल आणि तू लेट करशील. काहीही झालं तरी तुझा बाबा 8:29 ला इकडे हजर असेल. That's like my cool dad. आय लव्ह यू. बाय. I love you too. शरे, इकडे बघू. आले आले. अरे देवा,
मिरच्या काळ्या पडल्या. शेवटी लागायची ती नजर लागलीच. साहेबांना सांगू का? नाही, नको. उगाच मलाच बडबड करते. बाबा यार, तू उगाच टेन्शन घेतोयस. अरे एवढं काहीच झालं नाहीये. इट्स ओके, दॅट्स ऑल राईट. होतं असं. बाबा, अरे तुझ्याशी बोलतेय मी. हॅलो, ऐकतोयस ना तू? माझा बर्थडे आज, तू विसरला वगैरे आहेस का? बरं, ते सगळं जाऊ दे, लिव्ह इट. मला एक सांग ना, पत्र कुठे आहे? सांग ना बाबा, कुठे आहे पत्र? आपण एकत्र बसून वाचू पार्टी नंतर, चालेल? बाबा, बाबा यार, असं काय करतोयस तू? कसला विचार करतोयस नेमका? सगळं इतक्या वेगात आणि विचित्र घडतंय ना. नको नको नको, जाऊ देत ते विचार. हा, तू काय म्हणलीस? भजी करायचे ना? ओ ओ येस, मिशन खेकडा भजी. चल 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 चल, पीठ घे पीठ घे. बघ, रेडी आहे सगळं. हा, जर का तुला चांगली भजी खायची असतील तर पाण्यात पाण्यात, पिठात पिठात. काय पिठात बाबा, तू उगाच त्रास देतोस मला. बघ, मला सगळं माहितीये. मी सांगते. चांगली कांदा भजी हवी असेल तर पिठात पाणी घालायचं नाही. नाही. आणि कांदा आणि पीठ एकत्र करायचं. मग कांद्याला आपोआप पाणी सुटतं. करेक्ट. आणि मग बनते आनंद स्पेशल भजी. अरे बाबा, कांद्यालाच काय, माझ्या तोंडालाही पाणी सुटलंय. हो ना? आता आपण इतकी भारी भजी बनवूयात ना की कोणीही तुझा वाढदिवस लक्षात ठेवणार नाही. फक्त माझी भजी लक्षात ठेव. यार, असं काय तू बाबा, बोलू नकोस माझ्याशी. अरे चिडतेस काय? बरोबर बरोबर, आपले का? ओके. शर्वरी, अगर रडतीयस काय? मी आहे ना. तुझ्या बाबाला काहीही होणार नाही. काका, पण ती आग फार मोठी नव्हती. तो एकदम बेशुद्धच पडला. आणि हे असं ह्याआधी कधीच झालं नाहीये. एन्झायटी अटॅक. तुझ्या बाबाला आगीची जी भीती आहे ना, त्याचा तो काहीच करू शकत नाही. पण औषधं चालली आहेत ना. मी स्वतः रिमाइंडर लावून त्याला औषध देते. दॅट्स गुड. इंजेक्शन दिलंय. आजची त्याची झोप झाली ना की तुझा बाबा उद्या एकदम परफेक्ट होईल बघ. शर्वरी, अगं अनंताची फायटर गर्ल आहेस तू. मग रडतीयस कशाला? ते बघ, रडू नको. तुझ्या बाबाला जरा आराम करू दे. मला तुझ्याशी काही बोलायचंय. ये बेटा. ये बेटा. शर्वरी, अनंताच्या पायरोफोबियाबद्दल आपल्याला माहिती आहे. त्याच्या भूतकाळामध्ये घडून गेलेल्या एखाद्या प्रसंगाचा त्याच्या मनावरती खूप खोलवर परिणाम झालाय. एखाद्या ट्रिगरमुळे त्याचं प्रेशर वाढतंय आणि त्याला त्याचा त्रास होतोय. त्यामुळे ट्रीटमेंटचा काही उपयोग होत नाही. त्याच्या मनात काहीतरी साचलंय, पण तो कोणाशी काही बोलत नाही. त्याला आपल्याला बोलतं करायला हवं. मेक हिम स्पीक. तो जर बोलला तरच उपचाराची दिशा ठरवता येईल. एनिवे, तो उठला की मला कळव. येतो.
इतनी सी हंसी, इतनी सी खुशी, इतना सा टुकड़ा चांद का, ख्वाबों के तिनको से चल बनाए आशिया। बाबा, इतकी वर्ष काय लपवतोयस तू? नेमका काय तुझा पास्ट? आपल्या घरी तुझ्या लहानपणीचा एकही फोटो नाहीये. मावशी आजी सोडली तर कोणाचं नावही येत नाही तुझ्या तोंडात. आणि ती माझ्या जन्माआधीच वारली. बाबा, काय झालं? नेमका काय तुझा पास्ट? तू मला तुझ्या पास्ट विषयी सगळं सांगायचंय. काय झालं बाबा? बाबा, काय झालं बाबा? सॉरी सॉरी. कोणी सांगितलं तुला हे? काहीतरी काय बडबडतेस तू? अरे कोणी कशाला सांगेल? आणि हे सगळं मी बडबडत नाहीये. हे सगळं तूच बोलत होतास काल रात्री झोपेत. आणि हे सगळं मी ह्या आधी कधीच ऐकलं नव्हतं. बाबा, मला माहितीये तुला या सगळ्याचा खूप त्रास होतोय. आणि तुला त्रास होतोय बघून मलाही त्रास होतोय बाबा. हे सगळं तुला का कळत नाहीये? तू सांग ना मला, काय झालं होतं? या सगळ्याचा नेमका अर्थ काय आहे? बस. हॅलो, तू बंद कर. हॅलो. हॅलो, अनंत महाजन का? हा, बोलतोय. हा, तुमचे वडील चंद्रविलास मध्ये राहतात ना? हॅलो. हा हॅलो, तुमचे वडील, त्यांचा ऍक्सिडेंट झालाय. हे बघा, तुमच्या वडिलांकडे वेळ खूप. ओ भोईर, काय होतंय आजोबा? भोईर, काय लवकर या. जरा त्यानं पटकन धरा. काय बघत बसला? जरा काय बसला? धरा त्यांना. चला. बोलवा डॉक्टरांना. तुला राग आला ना बाबा, तरी चालेल, पण मला आज तुझ्या पास्ट विषयी कळलंच पाहिजे. आणि ऐक, मीही तुझीच मुलगी आहे, कदाचित तुझ्यापेक्षा जास्त हट्टी. बाबा ऐक, तू तू आधी बस इथे, शांत हो, बस. बाबा यार, सो सॉरी बाबा, तुला हर्ट नव्हतं करायचं. हस ना, आपलं ठरलंय ना, कितीही भांडणं झाली तरी जाताना छान स्माइल करून बाय म्हणायचं. अरे असं काय करतोस? क्लासला चाललीये ना मी. बाय. हॅलो, 0 मिनिटात, 0 मिनिटात येते. ते खाणार कोण आहे? तू खा, तू खा. बाय बाय. मला माफ करू शकू, पण मी तुला चंद्रविलासच्या बाबतीत काहीच सांगू शकणार नाही आणि तुला कुठूनही कळूही देणार नाही. मी चंद्रविलासचा विषय तुझ्यासाठी बंदच राहिलेला बरा.
माझा फोन नंबर कसा काय मिळाला असेल त्यांना? ती बाई नानांचा ऍक्सिडेंट झालाय म्हणाली. फार वेळ नाहीये त्यांच्याकडे, पण म्हणजे नाना अजूनही जिवंत आहेत. म्हातारे झाले असतील नाही? शी, मी का विचार करतोय त्यांचा? बरं होईल नाना वाघ. हा काय विचार करतोय मी? कोणाच्याही मरणाचा विचार करणं चुकीचं आहे. पण मग नानांना बरं नाहीये हे ऐकून मी अस्वस्थ का होतोय? नाही छे, मी अस्वस्थ वगैरे अजिबात नाहीये. उलट हे सगळं ऐकून मला बरंच वाटतंय. ज्या माणसाने इतक्या लोकांना त्रास दिलाय तो अजून जिवंत आहे. माझा त्या चंद्रविलासशी असलेला अभद्र संबंध संपायला हवा, कायमचा. आणि तरच माझा भूतकाळही माझा पाठलाग करणं थांबवेल. पण जोपर्यंत नाना जिवंत आहेत तोपर्यंत ते शक्य नाही. हॅलो. अहो तुम्ही मला का त्रास देताय? अहो ऐका, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? तुमचे वडील. अहो माझे ते कुणी नाहीये तो. 35 वर्षापूर्वी मी तो संबंध संपवलाय. आणि तुम्हाला जर का एवढीच काळजी असेल ना तर तुम्हीच बघा काय करायचं ते. मग मी काय करू? काय करू मी? तुम्हाला मी सांगितलं ना, तुम्हाला जे काय करायचं असेल ते करा. हे बघा मॅडम, तुम्ही पैशाची चिंता करू नका. तुमचा अकाउंट नंबर द्या, मी सगळे पैसे ट्रान्सफर करतो. त्यांच्या अंत्यविधीचे पैसे ट्रान्सफर करतो. नाही, मी त्यांच्या श्राद्धाचे पण करतो. पण प्लीज याच्या पुढे मला फोन करू नका, मला त्रास होतोय. कुठल्या डिझाईनवर काम करतोयस तू? मी तुला 2 डिझाईन दिले होते. हे चुकीच्या डिझाईनवरती काम करतो आणि तू. अर्षद यार, कम ऑन, स्विच ऑफ करा ना यार फोन. क्लायंटची मीटिंग आता चालू होणार आहे, त्यांच्या समोर तुमचे फोन वाजणार आहेत का? सॉरी सर. काय सॉरी यार? सगळ्यांनी फोन स्विच ऑफ करा. माझंही मी स्विच ऑफ केलं, प्लीज. सो सर इतना गुस्सा क्यों कर रहे हैं? अरे काल शर्वरीच्या बर्थडे मध्ये जो गोंधळ झाला ना त्याच्यामुळेच मूड ऑफ असणार. शर्वरीचा काल 16वा वाढदिवस होता. काय पर्सनल डिस्कशन चाललंय इकडे? जे काय करायचं ते बाहेर जाऊन करा, कळलं? सॉरी सर. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. अरे यार, एरवी मला सांगतो फोन स्विच ऑफ नको करूस, आणि आज स्वतःच केलंय. हॅलो, मी शर्वरी बोलते. बाबा आहे का? तो मीटिंग मध्ये असेल तर त्याला सांगा ना बाहेर यायला, जरा अर्जंट आहे. अगं नाही, ते सगळे प्रेझेंटेशनला गेलेत क्लायंटच्या ऑफिसला. तिथे कोणातरी फोन कराल का? नाही अगं, फोन करता येणार नाही, कारण आता प्रेझेंटेशन सुरू असेल, त्यामुळे सगळ्यांचेच फोन बंद असतील. तुम्हाला एक्झॅक्टली माहितीये का कुठे आहे? नाही ना.
हॅलो. हॅलो डॉक्टर काका, एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं शर्वरी? तुम्हाला यातलं काही माहितीये का? नाही ग शर्वरी, मलाही हा धक्काच आहे. नको आजोबा आजोबा काळजी करू नका, मी केलाय फोन तुमच्या मुलाला, येतील ते. हा शरी ना ग तू महाजनांची गालावरच्या खालीनं ओळख दाखवली. सोलाची झाली ना ग तू. मनानं चंचल आहेस, धावशील तरी इथंच येशील. पहिल्यांदा आली ना भूल गावात, भूल घातली गे भूल घातली. तुम्ही कोण आहात आणि मला कसं ओळखता? एकलीच आलीस? देराची हाईस, पण इथं काय करायली? तू तर तिकडं पाहिजे वाड्यावर, चंद्रविलास मध्ये. वाट बघायला वाडा तुझी. चल वाड्यात. तुम्हाला माहितीये वाडा? कोणाला नाही माहिती, अख्ख्या बोलगावाला माहिती चंद्रविलास. चल माझ्या मागणं. पंख पाखराचा कसा हातामध्ये गहाला, सुरू झाली तडफड, कोण घालतो या घाला. चल. नाही नाही नको, बाबा येतोय, आम्ही एकत्रच येऊ. आणि तसंही त्यांनी मला इथे थांबायला सांगितलंय. कोण येतंय? अनंत? काय गे, अजून घाबरतो का तो आगीस? अग्नी देखियेने फिरवतो डोळे, मग तडफडे माशावानी. तुम्हाला कसं माहित? अजून लई माहिती मला. चल सांग. किती भारी आहे हे. म्हणजे कळशी विहिरीत टाकायची, दोरीने खेचायची. हे म्हणजे फिल्म्स मध्ये दाखवतात तसं वाटतंय. राट म्हणते त्याला, जन्मा मरणाचा फेरा, जशी विहिरीवरची राट. येणं जाणं करीत गे, मगच होईल फाट. केवढं गार पाणी आहे हे. पोकळी असली की भरावी लागती. कलशी, रिकामी कलशी पाण्यानं भरावी लागती. बाबा एवढं छान घर सोडून मुंबईला का गेला तेच कळत नाही मला. मी तर दिवसभर पाणी काढत बसले असते. बाबा एकदा झोपेत खोल खोल विहीर असं म्हणत होता. ती हीच विहीर असेल ना? काय गे, धाकले मालक अजून पण बडबड करतात का झोपेत? लहान असताना ते वाड्यात लई खेळायचे. मागच्या अंगणात, वरच्या माडीवर लई खेळून झालं की दमून बसायचे ते, आणि तसंच झोपून जायचे उपाशी पोटी.
पण एक आहे, ते कोणासोबत खेळायचे हे दिसायचं नाही बघ. ते खेळायचे का दुसरं कोण त्यांना खेळवायचं. मग झोपले की परत बडबड सुरू. बाबा लहान होते तेव्हा तुम्ही केवढे होतात? मला नाही माहिती, मला हे सगळं मालकांनी सांगितलंय. मला ना बाबाच्या पास्ट विषयी जाणून घ्यायचंय, त्याच्या भूतकाळाविषयी. तुम्ही मदत कराल मला? अय, असल्या चाड्या करत नसते आम्ही. काही माहिती पुढे जाऊन आपल्यावरच उलटून येईल ते. राहू दे, मी नाना आजोबांना विचारते, ते सांगतील मला. बाबाच्या लहानपणी काहीतरी घडलं होतं ज्यामुळे त्याला आगीचा फोबिया आहे. फोबिया, त्याला भीती वाटते आगीची. खरं तर त्याला मी इथे आलेलं अजिबात आवडलं नाही, पण तो आता स्वतः आलाय माझ्या मागे. माझे सगळे फ्रेंड्स सुट्टीत त्यांच्या आजी आजोबांकडे जायचे. तेव्हा मला वाटायचं आपल्यालाही आजी आजोबा असायला हवे होते. पण आज मी तुम्हाला भेटले आणि मला खूप भारी वाटलं. आजोबा, जरी आपण आत्ता भेटलो असू ना, तरी आपलं कनेक्शन माझ्या जन्मापासून आहे. तुम्ही आता आम्हाला सोडून कुठेच जायचं नाही, कुठेच नाही. प्रॉमिस करा. सर्वरी, आजोबा, बाबा आला. मला माहिती आहे त्याने खूप वर्ष कॉन्टॅक्ट ठेवला नव्हता. त्याच्या वतीने हवं तर मी सॉरी म्हणते, पण त्याला प्लीज माफ करा ना. त्याला ओरडू नका प्लीज. आजोबा, मी आहे, मी येते लगेच. जस्ट बाबाला घेऊन येते. सर्वरी, सर्वरी. ओ महाजन, महाजन जरा हळू. महाजन, मी तुम्हाला सांगितलं ना ती सुखरूप आहे. सर्वरी, चालू कर. तुमच्या हातातून रक्त येतंय. सर्वरी,
ठीक आहे. अरे शशी, अरे बाबा होता कुठे तू? कधी आला? हा अरे काय किती वाळलायस? पाप्याचं पितर दिसायला लागलायस. होता कुठे तू? हा ना राव, एकदम गायबच झालाय. आम्हाला वाटलं वाड्याच्या आतमीत गेलता का काय. ए वाड्यात झालाय तो काय बाई आहे का? अरे बाई नसला तरी बाई मुळेच गेलता की यार. इतकी वर्ष तडीपार होता आणि याच्या हक्काच्या वहिनीनेच तडीपार केलता. गपतो का आता? ए रे आलोय ना आता मी. आता तिला तिची लायकीच दाखवतो. हक्काची वहिनी वहिनी नाही, आता तिला हक्काची कळेलच तुम्हाला. आई इतक्या दिवसांची कसर भरून काढली ना. नाव बदलन नाव. ए ऐकलं का? नाव बदलन. ए अक्षा, ए शशा, अरे अरे तुम्ही इथे आहे होय? अरे तो चंद्रविलास मधला म्हातारा गेला. हा लय लोक जमले तिकडं. अरे ते तर होणारच होतं. जो गेलाय तो टिकलाय का तिकडं? जो गेला ना तो मेलाय. अरे पण त्या म्हाताऱ्यानं लय वर्ष काढली तिकडं. हा अरे तुला सांगतो ना, तर प्रॉब्लेम ना वाड्यातच आहे. हा एक बरं झाला, आता तिथं कोणीच येणार नाही. टेन्शनच गेलं. पण मैत इथनच घेऊन जाणार आहेत. अरे इथून नेणार आहेत का? आईला माझ्या दुकानासमोरून नेणार म्हणजे दुकानच बंद करतो. लफडच नको त्याच्या आईला. म्हातारा मेला. म्हातारा मेला. आता आपण वाड्यात घुसणार. आता आपण कोणाच्या बापाला घाबरणार नाही. हा चला चला चंद्रविलास मध्ये जाऊ. चला. अरे म्हातारा मेला, आता कसली भीती? आता कोण काय नाही करत, मी आहे ना. चला. नाही चला चला. अरे शशा, अरे चला. अरे शशा, ऐक. शशा, अरे शशा, अरे प्रॉब्लेम त्या म्हाताऱ्यात नाही आहे, वाड्यात आहे. हा अरे त्या चंद्रविलास मध्ये आहे. तिथे किती आले आणि किती गेले, पण तो चंद्रविलास अजून तसाच छापूत आहे रे. असं नका जाय ना. आता म्हातारा मेलाय ना, आता आपल्याला कोणी अडवू शकत नाही. आपल्या वहिनीला कोण वाचवू शकत नाही. तो चंद्रविलास पण. कळलं? चल बस. रे ए यार लवकर. हा येतो. चल लवकर. अरे लेका थांब की, दुकान बंद करायला मदत कर. चल लवकर काढ. तू ऐकणार आहेस का माझं? मी पहिल्यांदा भेटले माझ्या आजोबांना. मला खूप बोलायचं होतं त्यांच्याशी. पण आता काही उपयोग आहे का? चल. नाही, शशा वहिनी आल्या बघ. त्यांचे रिच्युअल्स बाकी आहेत अजून. ते आम्ही बघतो बाळा. बाबा म्हणतायत ना, निघा तुम्ही. हो वहिनी, गावची घरची काय अब्रू आहे की नाही? हा मग काय, हॉस्पिटलचे बाकी लोक सुट्टीवर गेलेत काय? तुम्ही एकट्याच राहिलात वाटतं. धाकले मालक, पाणी गरम झालं. शेवटची अंगुली. हो पाहुणं, गावातलं कोण बी म्हाताऱ्याला हात लावणार नाही. कळलं? तुमचं अंतविधी लांबच राहिलं. काय रे? कोणी करणार नसेल तर मी करेन. शेवटची अंघोळ घालायची ना, मी घालेन.